हवाई हल्ले करणार इस्रायलचा स्थानिक रहिवाशांना इशारा। इराणमधील काझविनमधील औद्योगिक क्षेत्र देखील लक्ष्यावर। इस्रायली लष्कराकडून तेहरानमधील इराण लष्करी पायाभूत सुविधांवरही हल्ले। इराणचा एक अणुप्रकल्प उद्ध्वस्त, इस्रायल लष्कराचा दावा। इस्रायलकडून ऑपरेशन रोअर ऑफ द लायन अधिक तीव्र। राजधानी तेहरानवरती आज सकाळी नव्यानं हल्ले। इराणमधल्या पायाभूत सुविधांनाही लक्ष्य करण्यात आले। इराणचे सर्वोच्च नेते जखमी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। मोज्तबा खामेनेई जखमी झाल्याचा ट्रम्प यांचा दावा। इराणजवळ नौदल नसल्याचाही ट्रम्प यांचा पुन्हा दावा। इराणचे आज 5हून अधिक ठिकाणांवरती हल्ले। उत्तर इस्रायल, किर्यात शमोना, हदेरा भागावरती इराणचे हल्ले। अमेरिकेच्या हायफा, बहारीन आणि इतर तळांवरही क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले। इमाद आणि कद्र क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा वापर। अमेरिकेनं इराणविरुद्धच्या युद्धाला ऑपरेशन एपिक फ्युरी नाव दिलंय। आता त्यावर आधारित व्हिडिओ गेमही बनवण्यात आलाय। अमेरिकेतील व्हाईट हाऊसनं हा व्हिडिओ गेम बनवलाय। रमजानच्या महिन्यात इराणकडून जेरुसलेम शहरावर मिसाईल हल्ले। कोट्यवधी मुस्लिम धर्मियांचं पवित्र स्थान असलेल्या जेरुसलेम शहरावरती क्षेपणास्त्र हल्ले केले जातात। 24 तासात इस्रायलकडून पश्चिम आणि मध्य इराणमध्ये 200 पेक्षा जास्त तळांवर हल्ला। इस्रायलकडून इराणच्या मिसाईल लॉन्च केंद्रावर मोठे हल्ले। इराकमधील फ्रेंच तळावरती इराणचा ड्रोन हल्ला। एर्बिल विमानतळाजवळच्या तळावर हल्ला। हल्ल्यामध्ये 6 फ्रेंच सैनिक जखमी झाल्याची माहिती। इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणच्या तेहरानमध्ये मोठं नुकसान। हवाई हल्ल्यात अनेक इमारती, दुकानं बेचिराख। इराणमध्ये तब्बल 32 लाख लोकांचं स्थलांतर। लेबनॉनमध्ये 1000 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याचा इस्रायलचा दावा। 20हून अधिक हिजबुल्ला क्षेपणास्त्र प्रक्षेपक तर बैरूतमध्ये 20हून अधिक दहशतवादी टॉवर नष्ट केले, इस्रायलची माहिती। इस्रायली लष्कराचं हिजबुल्लाबाबत मोठं विधान। हिजबुल्ला नष्ट करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, इस्रायलचा इशारा। हिजबुल्ला विरुद्ध कारवाई सुरूच राहील, इस्रायलची माहिती। लेबनॉनमधून हल्ले उधळल्याचा दावा। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांनी तेहरानमध्ये प्रचंड हाहाकार। इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इमारती उद्ध्वस्त, मदत आणि बचाव कार्य सुरू। इराणकडून दुबईच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्रावर हल्ला। दुबईवरती इराणकडून हल्ल्यांची मालिका सुरू, मात्र हल्ल्यात कुणीही जखमी झालं नसल्याची दुबई मीडियाची माहिती। हवाई हल्ले रोखण्यासाठी इराणची हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय। तेहरानमध्ये हवाई संरक्षण बॅटरी सक्रिय। आखातातील अमेरिकी तळांवरती हल्ले सुरू ठेवणार, तसंच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून अमेरिका आणि इस्रायलवरती दबाव आणण्याचा इराणचा प्रयत्न। युद्धाचा आजचा 14वा दिवस। इराणचे जोरदार प्रत्युत्तर देणं सुरू। इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले। क्षेपणास्त्र आणि ड्रोन वापरून प्रत्युत्तरादाखल हल्ले। होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराणचे विधान। होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अस्थिरता आमच्या हिताची नाही। अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीमुळे असुरक्षितता, इराणची माहिती। तर होर्मुझच्या संकटासाठी अमेरिका आणि इस्रायल जबाबदार, इराणचा दावा। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणी अणुशास्त्रज्ञांना ठार केल्याचा दावा। इस्रायलचे इराणी अणुस्थळांवर हल्ले। याच हल्ल्यात अणुशास्त्रज्ञ ठार झाल्याचा नेतन्याहूंचा दावा। इराणची राजधानी तेहरानमध्ये बसीज फोर्स बॅरिकेड्स आणि सैनिकांना लक्ष्य केल्याचा इस्रायलचा दावा। बसीज फोर्स ही इराणच्या IRGCशी संलग्न असलेली निमलष्करी संघटना, जी देशातील सुरक्षा आणि अंतर्गत नियंत्रण राखण्यासाठी तैनात आहे। इराणच्या आणखी एका शाळेजवळ स्फोट झाला होता। 28 फेब्रुवारीचा इराणच्या क्वाझविन भागातील रेझा एलिमेंटरी शाळेतील सीसीटीव्ही समोर। इराणच्या रेझा शाळेपासून काही अंतरावरती हा मोठा हल्ला झाला होता। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे। त्या विरोधात नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। सिलेंडर दरवाढ मागे घ्या, काँग्रेसची मागणी। आखातातल्या युद्धामुळे राज्यात नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय।
सिलेंडर मिळावा आणि नागरिकांचे हाल थांबावे यासाठी काँग्रेसनं मुंबईत आंदोलन केलंय. गॅस सिलेंडरचे पोस्टर हातात घेऊन सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे. सिलेंडर स्थिती संदर्भात सरकार सपशेल खोटं बोलतंय. त्यांना सर्वसामान्यांशी काहीही घेणं देणं नाही. काँग्रेस नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका. खोटं बोलते. त्यांना लोकांच्या पोटापाण्याची काळजी नाही. सामान्य लोक, मध्यमवर्गीय लोकांचे मुलं मुली शिकायला जे शहरात आली त्या ठिकाणी आता जेवणाची व्यवस्था नाही म्हणून त्यांना गावाकडे जावं लागतंय आणि मग हे सगळं चालत असताना सगळं आलबेल आहे हे असं दाखवण्याचा जो सरकार प्रयत्न करतोय आणि जनतेच्या त्रासाकडे सरकार मुद्दामून दुर्लक्ष करते आहे. गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचं अमरावतीत देखील आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन. दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक. दिल्लीतील संसद भवन परिसरात गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचं आंदोलन. हातात बॅनर घेऊन काँग्रेस खासदारांनी निषेध केला. काँग्रेस खासदारांच्या केंद्र सरकार आणि सरकार विरोधात घोषणा. घरगुती गॅस सिलेंडर मिळावा यासाठी त्र्यंबकेश्वरमधील ग्रामीण भागात लोकांची गर्दी. प्रचंड उन्हातही स्थानिकांनी सिलेंडर मिळावं यासाठी रांगा लावल्यात. वेळेत सिलेंडर मिळत नसल्यानं लोकांचा संताप. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम. त्यामुळे टिटवाळा परिसरात गॅस सिलेंडर घेण्यासाठी स्थानिकांच्या भल्या मोठ्या रांगा. सिलेंडर बुकिंग होत गॅस वितरकांना नागरिकांचा घेराव. गॅस सिलेंडर मिळावं यासाठी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी एजन्सीसमोर सकाळपासून रांगा लावल्यात. पेण, महाड, माणगावमधील लोकांमध्ये सिलेंडरचा तुटवडा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सिलेंडर घेण्यासाठी लोकांची झुंबड पाहायला मिळते. एलपीजी गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव. कुणी कपडे भराई करायच्या इस्त्रीवरती पोळी भाजतंय तर कुणी पाणी तापवायच्या हिटरनं वरण बनवतंय. इच्छा तिथे मार्ग असं कॅप्शन असलेले हे मीम्स व्हायरल होत आहेत. बीडच्या परळीमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची एजन्सीवर गर्दी. मोबाईल नंबरवरती बुकिंग होत नसल्यानं ग्राहकांनी थेट एजन्सी गाठून बुकिंगसाठी रांगा लावल्या. सिलेंडर बुकिंगसाठी पेमेंट ॲपचा वापर करण्याच्या सूचना. रत्नागिरीत गॅसचा पुरवठा बंद झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांकडून मेन्यू कार्डला कात्री. जास्त गॅस लागणारे खाद्यपदार्थ मेन्यू कार्डमधून गायब. डोसा, पुरी, चायनीज, पंजाबी, समोसा असे पदार्थ मेन्यू कार्डमधून आऊट. तर चुलीवर स्वयंपाक करण्याला प्राधान्य. संभाजीनगरमधील वाळूज परिसरात घरगुती सिलेंडर मिळावा यासाठी लांबच लांब रांगा. रहिवाशांच्या सिलेंडरसाठी तब्बल 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा. सिलेंडरचा तुटवडा असल्याची स्थानिकांमध्ये भीती. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे नाशिकमध्ये हॉटेल चालकांना चुली पेटवाव्या लागल्या. चुलीवरती वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर हॉटेलमधील मेन्यू देखील कमी करण्याची वेळ. गॅस सिलेंडर घेण्यासाठी पुण्यातील सिंहगड रोडवरील पानमळा परिसरात स्थानिकांच्या रांगा. सिलेंडरचा तुटवडा असल्याच्या भीतीनं सकाळपासूनच लोकांच्या लांबच लांब रांगा. धुळ्यात सकाळपासून ग्राहकांची गॅस एजन्सी बाहेर गर्दी. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांची सिलेंडर घेण्यासाठी गर्दी. मुंबईतील कांदिवलीमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी तुफान गर्दी. कांदिवली पूर्वेत पोलीस परिसरात सकाळपासून सिलेंडरसाठी रांगा. गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यानं मुंबईकरांना मनस्ताप. आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे ग्रामीण भागात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांची धडपड. गॅस सिलेंडरचं बुकिंग होत नसल्यानं लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय तर दुसरीकडे काही लोक सिलेंडर मिळावं यासाठी सकाळपासून एजन्सीसमोर रांगा लावत आहेत. घरगुती गॅस बुकिंग आता 45 दिवसांवर गेलंय. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. महिन्याला सिलेंडर लागणाऱ्या कुटुंबांनी काय करावं असा सवाल बारामतीतल्या लोकांनी केलाय. धाराशिवमध्ये गॅस पुरवठ्याबाबत लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती. गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा. धाराशिवमध्ये घरगुती गॅस मुबलक प्रमाणात. जिल्हा प्रशासनाची माहिती तर पॅनिक बुकिंग करू नका असंही आवाहन. आखाती देशातील युद्धाच्या झळा ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यात.
सिलेंडर बुक केल्यानंतर आता 45 दिवसामध्ये मिळणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्यानं महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय. त्यामुळे 45 ऐवजी 25 दिवसातच सिलेंडर देण्यात यावं अशी मागणी महिलांनी केली आहे. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं सांगलीतील प्रसिद्ध हॉटेल नवरत्न बंद. कोळशावरील शेगडी आणि इलेक्ट्रिक शेगडी वापरणं शक्य नसल्यानं हॉटेल बंद करण्याची वेळ. काही हॉटेलचा मात्र कोळसा शेगडी वापरण्याचा निर्णय. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा परिणाम पुण्यातल्या मेसवर सुद्धा होतोय. मेसमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचं प्रमाण कमी झाल्याचे चित्र. गॅसच्या तुटवड्यामुळे काही मेस बंद ठेवण्याची वेळ. पूर्णपणे मेसवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल्सनी खाद्यपदार्थ बदलले. शहरातील प्रीती डायनिंग हॉटेलचं खास खाद्यपदार्थ आणि नाश्ता त्यांनी बंद केला. हॉटेलनं केवळ थाळी देण्याचा निर्णय घेतला. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यातल्या मिरची व्यापारावर. नंदुरबारमधील मिरची समुद्रामार्गे आखाती देशात जाते. युद्धामुळे मिरचीचे कंटेनर बंदरावरच अडकलेत आणि त्यामुळे निर्यात थांबल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. आखातातल्या युद्धाचा सुका मेव्यावरही परिणाम झालाय. इराणवरून येणारा पिस्ता आणि सौदीवरून येणारा खजूर महाग झालाय. युद्धामुळे आखाती देशातून येणारी सुका मेव्याची आवक ठप्प झाली आहे. त्यामुळे किमती 10 ते 15% वाढल्या. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे खाद्यतेलाचे भावही वाढलेत. सोयाबीन तेलाच्या किमती किलोमागे 5 रुपयांनी वाढल्यात, तर शेंगदाणा आणि सूर्यफूल खाद्यतेलाच्या किमती किलोमागे 10 रुपयांनी वाढल्यात. जळगावमध्ये वखारीतल्या सरपण विक्रीमध्ये 10 पटींनी वाढ. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे जळाऊ लाकूड विक्रीमध्ये वाढ. आधी 400 ते 500 किलोनं होणारी विक्री आता 5000 किलोवर. हॉटेल रेस्टॉरंटचे मालक इंधनासाठी लाकडाकडे वळलेत. गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं लाकूड आणि कोळशाच्या मागणीत वाढ. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं छोट्या व्यावसायिकांनी कोळशाच्या शेगडीला पसंती दिली आहे. लाकूड आणि कोळशाच्या भावात दुपटीनं वाढ. बीडच्या बाजारात कोळसा 40 ते 50 रुपये प्रति किलो. गॅस सिलेंडरचा सोलापुरात काळा बाजार. घरगुती सिलेंडरचा गैरवापर करणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल प्रशासनाची कारवाई. 10 ते 12 सिलेंडर जप्त. 2 आरोपींनाही अटक. बुलढाण्यामध्ये गॅस सिलेंडर बुकिंग 45 दिवसावर गेल्यानं ग्रामीण भागात सिलेंडर बुक करण्यासाठी ग्राहकांची झुंबड. सरकारनं ग्रामीण आणि शहरी भागात दुजाभाव केल्याची ग्राहकांची भावना. हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांवर बीडमध्ये गुन्हे दाखल. महसूल विभागाकडून 203 ठिकाणी तपासणी. जिल्ह्याभरात 19 पथकांची स्थापना. घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापराबद्दल कारवाई. एलपीजीच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गोंधळ. विरोधक वेलमध्ये लोकसभेचं कामकाज स्थगित. खासदार टेबलवर उभे राहिले तर कारवाई होणारच. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा कडक इशारा. अमेरिका, इस्रायल युद्धामुळे एलपीजी सिलेंडर भरलेलं जहाज 2 मार्चपासून इराणमध्ये अडकलं. दहिसर पूर्वेत राहणारे कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा यांच्यासह 33 कर्मचारी अडकल्याची माहिती. जहाजाच्या आजूबाजूला मिसाईल हल्ले होत असल्यानं कुटुंबियांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. उत्तरं देण्यासाठी मंत्री नसल्यानं विधानसभेत आमदारांचा गोंधळ. लक्षवेधी असूनही उत्तरं देण्यासाठी मंत्री नसल्यानं भाजपा आमदार नारायण कुचेंनी हरकत घेतलेली आहे. बोलू दिलं नाही तर विधानसभेत आंदोलन करण्याचा कुचेंचा इशारा. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक मराठी कलाकारांनी मनसेचं सभासदत्व स्वीकारलं. शिवतीर्थ या निवासस्थानी सभासद नोंदणीचा कार्यक्रम. अभिनेते भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे, पुष्कर श्रोत्री, ॲडव्होकेट ॲडगुरू भरत दाभोलकर यांची कार्यक्रमाला उपस्थिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामतीत जनता दरबार. लाडक्या बहिणींच्या अडचणींचं तात्काळ निराकरण. जनता दरबाराला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित. प्रत्येकाची समस्या संयमानं ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. स्वीकृत नगरसेवकांप्रमाणे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा विधेयक आज विधानसभेत संमत होण्याची शक्यता. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विधेयक सादर करणार. राज्यात 150हून अधिक स्वीकृत परिषदेत सदस्य पद निर्माण होणार. नवी मुंबईतील पाम बीच रोडवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत डिजिटल जाहिरात बोर्डामुळे अपघाताचं प्रमाण वाढणार. कारवाई करण्याची आमदार मंदा म्हात्रे यांची अधिवेशनात मागणी. एवढे मोठे लावल्यानंतर तिथे आयमॅक्स पण आहे. उद्या कोणी ठोकर मारली, काय झालं आणि पडला आयमॅक्स बरोबर, ते किती मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून काल
मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं की येणाऱ्या 8 दिवसात आम्ही हे काढू, आणि नाही काढलं. आज इथे सगळे करावे ग्रामस्थ हे मला येऊन इथे भेटलेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर ही कमानी हटवा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून महाराष्ट्र केसरी गदेचं पूजन. पुण्यातील वाघोलीमध्ये लवकरच महाराष्ट्र केसरीचा फड. स्पर्धेतील मानाच्या गदेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पूजा केली. तसंच समृद्ध कुस्ती परंपरेला सदैव प्रोत्साहन देण्याची भावना देखील व्यक्त केली. मुंबईमध्ये मिठी नदीतला गाळ काढायला कंत्राटदार मिळत नसल्यानं बीएमसीवर मुदतवाढीची नामुष्की. महापालिकेनं टेंडरची 11 मार्चची मुदत 17 मार्चपर्यंत वाढवली. गाळ काढणं आणि त्यातही टेंडरच्या राजकारणाची कंत्राटदारांना भीती. मुंबईमध्ये अनेक भागात 2 दिवसांपासून धुरकं. बॉलिवूड स्टार दीपिका पडुकोणकडूनही खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल गंभीर चिंता व्यक्त. नागरिकांच्या आरोग्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीनं पावलं उचलण्याचं आवाहन. दीपिकानं इन्स्टाग्रामवर शहराच्या एअर क्वालिटी इंडेक्सचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. पुण्यात प्रभात रोड परिसरात महानगरपालिकेची जलवाहिनी फुटली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. हिरवाई उद्यानाजवळची घटना. शेअर बाजारात अधिक परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली 62 जणांची 6,65,00,000 रुपयांची फसवणूक. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर इथली घटना. पैसे गोळा केल्यानंतर आरोपींचा कंपनी कार्यालय बंद करून पळ. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. पुण्यामध्ये 90 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. सीमाशुल्क विभागाच्या नार्कोटिक्स विभागाची कारवाई. 898.94 ग्राम वजनाचे अंमली पदार्थ जप्त. तर सणसवाडी इथून एका व्यक्तीला अटक. विनापरवानगी गौण खनिज उत्खननाबद्दल पुण्याच्या नामांकित वॉटरफ्रंट कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल. बुलढाण्यातील सारंगवाडी प्रकल्प परिसरात कंपनीकडून 10 लाख घनमीटरहून अधिक गौण खनिजाचं अवैध उत्खनन. महसूल विभागाच्या 30 कोटी रुपयांचा दंड देखील भरला नाही. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी मुद्दा विधानसभेत मांडल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रियकरांनी भावाच्या मदतीनं पत्नीनं पतीची हत्या केली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातली घटना. निफाडजवळील उगाव येथील तरुणाच्या हत्येचा उलगडा. पत्नीसह 7 जणांना अटक. या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर